बातम्या। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात भाजप तिरंगा रॅली काढणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन स्वतः रॅलीमध्ये सामील होणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री, खासदार आणि आमदारही सहभागी होणार। माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला 200 कोटींचं कंत्राट। मुंबईच्या रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाचं 200 कोटींचं कंत्राट मिळाल्यामुळे चर्चा। यापूर्वी आरकेसी प्रोजेक्टला मिळालेलं कंत्राट विलंबामुळे रद्द। सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपावरती बीड कारागृह प्रशासनाकडून पत्रक जारी। बेकायदेशीर सुविधांचे दावे खोटे असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट। नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी देखील केला होता। सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावाच्या बदलावरनं वाद। भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबात पुन्हा वादाची ठिणगी। जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी केल्यामुळे वाद। पुण्यातील येरवडा कारागृहाच्या बाहेर गुंड मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक। शंकर भालके असं आरोपीचं नाव। जेल बाहेर फटाके फोडून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता। अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटलांची विशेष शाखेत बदली। धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 18 ऑगस्टपासून कारवाईचे संकेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली 15 ऑगस्टची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता धुसरच। राज्यामध्ये मार्चच्या डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस। मुंबईत पालिका रुग्णालयांमधील ओपीडी बंद राहणार। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन। गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सादर करण्यास एमपीएससीकडून मुदतवाढ। अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत असणार, तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट।